शेतात कीड रोगांचा प्रादुर्भाव नाहीये, पण तरी सुद्धा पिकं वाढत नाहीयेत. पानं पिवळी, जळलेली किंवा वाकडी दिसतायत. तर मग याचं कारण असू शकतं पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता. पिकामध्ये नत्र कमी असेल तर जुनी पानं पिवळी पडतात, झाडं बारीक दिसायला लागतात आणि पिकांची वाढ थांबते. तसंच पानं जांभळी, गडद हिरवी, मुळं कमजोर आणि फुलधारणा कमी व्हायला लागली की समजायचं पिकांमध्ये स्फुरदची कमतरता निर्माण होतीये. पालश कमी असेल तर पानांच्या कडा जळाल्यासारख्या आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. कॅल्शियम आणि गंधकाची कमतरता असेल तर नवीन पानं वाकडी, मरगळलेली दिसायला लागतात आणि पिकांची वाढ सुद्धा मंदावते. लोह व मॅग्नीज कमी झाल्यास नवीन पानं पिवळी पण त्याच्या शिरा हिरव्या दिसतात, पण जुनी पानं लवकर वाळतात. जास्त कमी असेल तर पानं लहान, पांढरट दिसतात आणि मॅग्नेशियम कमी असेल तर खालची पानं पिवळी, तपकिरी दिसतात. बोरान, तांबे, मोलिबेटनम यांची कमतरता असेल तर फूल, फळधारणा घटते, नत्र शोषणही कमी होतं. आता तुम्ही म्हणाले यावर उपाय काय? तर उपाय देखील आहेत. यासाठी तुम्हाला माती परीक्षण करावं लागेल, सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा लागेल. यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करणं फायद्याचं ठरतं. तसंच पिकांची फेरपालट करणं गरजेचं असतं.